कारखानदारांच्या नादी लागून ओबीसी आरक्षण बुडवलं. मुख्यमंत्री फडणवीसांना ओबीसी कधीच माफ करणार नाही, लक्ष्मण हाके. हिंगोलीतून हाकेंचा थेट इशारा. फडणवीस आणि शरद पवार पंतप्रधान होऊ शकत नाहीत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे आज हिंगोलीत आगमन झाले. यावेळी जेसीबीने फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली आणि या बैठकीत हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिलाय. कारखानदारांच्या नादी लागून सरकारने ओबीसी आरक्षण बुडवले, त्यामुळे ओबीसी समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि या भूमिकेमुळे तुम्ही आणि शरद पवार कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाही, असंही हाके यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही या कारखानदारांच्या नादी लागला. कारखानदारांच्या नादी लागून आमच्या ओबीसीचं आरक्षण तुम्ही बुडवलंय, डुबवलंय. तुम्ही आमच्या बाजूने बोलत नाही. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला ओबीसी कधीही माफ करणार नाही. अहो, आम्ही तुमच्याकडे बघून आम्हाला वाटलं होतं या महाराष्ट्रामधला कोणतरी पंतप्रधान होईल. आता आमचं तर होत नाही. 1, 2, 3 काय होती माणसं बिचारी पंतप्रधान पदाच्या लायकीची गेली निघून. आम्हाला वाटलं होतं देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाकडे जाईल, पण देवेंद्रजी गावगाड्यातल्या ओबीसीच्या अनाथ जर माती तुम्ही काढवली तर महाराष्ट्रातल्या एकाही माणसाचं देशाच्या पंतप्रधान पदाचं स्वप्न पूर्ण नाही होऊ शकणार. का बोललं असं? का बोललं ते सांगतो. या महाराष्ट्राचा इतिहास असा सांगतो, दिल्लीच्याही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. मी मराठा बिराठा म्हणत नाही, महाराष्ट्र माझा. तुम्ही तख्तच राखा फक्त. तुम्ही लाल किल्ल्यावरची दोरी फडकवू शकत नाही, कारण तुम्ही गावगाड्यातल्या लोकांच्या अनाथ माती कालवताय. तुम्ही गावगाड्यातल्या ओबीसीचं, भटक्यांचं, भागातलं आरक्षण तुम्हाला पाहिजे. गावच्या पोलीस पाटलापासून, सरपंच पदापासून, सोसायटीच्या अध्यक्षापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंतची पदं तुम्हाला पाहिजे. शरदचंद्रजी पवार अशानं पंतप्रधान होता येणार नाही तुम्हाला. का बोलतोय हो हे सगळं? पवार काय आमचे विरोधक आहे? अहो, 500 संस्थांच्या अध्यक्षपद पवारांच्या घरात आहे. कसा तुम्हाला न्याय भेटल? उद्या रयत शिक्षण संस्थेमध्ये एक 50 जागा ओबीसीच्या निघाल्या. 50 जागा ओबीसीच्या निघाल्या. ओबीसीला कोण जाईल त्या ओबीसीच्या जागेवरती? तुम्ही जाचाल? कोण जाईल? कुणबी असू दे, कुणबी, मूळ कुणबी ठीक आहे, मराठा कुणबी, बोगस सर्टिफिकेट वाला. तुमच्या आमच्या हातात तोंडातला घास पडवला जातोय. आता माणसं म्हणतील, ओ शिंदे साहेब, माणसं काही